हाय हॅलो नमस्कार जय भीम. तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बघू शकताय खूप अंधार आहे कारण पहाटेचे वाजले होते 4:15 4:30 आणि रात्री आमचा अचानक प्लॅन झाला की भाऊच्या धक्क्याला जायचं का तर खेकडे आणायला स्पेशली माझ्यासाठी. मला खूप जास्त खेकडे आवडतात. सो विवेकनी मम्मीने प्लॅन केला. आम्ही रात्रभर झोपलोच नाही आहे आणि 4:30ला आम्ही निघालो असेल आणि एक 25 मिनटात ओला आम्ही केली होती बुक. कारण ट्रेननी जायचं म्हटलं तर 5 वाजेपर्यंत कोण थांबणार आणि अक्षरशः झोप नव्हती झाली. सो आम्ही फायनली पोचलो भाऊच्या धक्क्यावर. पण तिथे जाऊन कळलं की भाऊचा धक्का हा 2 महिने बंद आहे पावसामुळे. पाऊस नाही आहे की काय मला आयडिया नाही आहे पण बंद आहे. सो हे बघू शकते भाऊचा धक्का आहे. तिथे थोड्याशा म्हणजे बायका होत्या त्या मच्छी थोडीशी घेऊन होते पण ती काय आम्हाला फ्रेश नाही वाटली. सो इथे बसलो आम्ही. मम्मी लोक म्हटले चहा घेऊन आणि हे फोटो बघून मला खूप छान वाटलं. भले झोपडी असू महल असू पण तिथे बाबासाहेबांचा फोटो आणि गौतम बुद्धांचा फोटो हा असतोच. तर थोडंसं माझं बोलणं झालं त्या चहावाल्यासोबत. तर तो बोलला की मी बोलले हे आमचे मी बोलले म्हणजे ये हमारा भगवान आहे. तर तो बोलला की नाही खूप लोक असे ना बोलतात इसका फोटो क्यों लगाय ये अछूते करके असं वगैरे. तर मी त्याला म्हटलं की कोणी तुला विचारलं तर तू सरळ बोलायचं की इनके वजह से ये भारत देश चलता है, संविधान इन्होंने लिखा है. थोडंफार त्याला समज दिली आणि मग तिथून आम्ही पुन्हा ओला बुक केली आणि आम्हाला कळलं क्रॉफर्ड मार्केटला जाऊन आपल्याला मिळेल मच्छी. फक्त आणि फक्त खेकडी घ्यायची आहे. ते पण मला आवडतात खेकडी म्हणून. तर भाऊच्या धक्क्याला नाही येत आहे. तर आता आम्ही क्रॉफर्ड मार्केटला आलेलो आहोत. बघू काय भेटतं आम्हाला. आणि आता वाजले आहेत सकाळचे कोणता. तर आता बघू शकताय वाजले किती 6:13 झालेले आहे. बघू शकताय सगळे मासे मच्छी जे असतील मच्छीवाले दिसत आहेत तिथे. तुम्हाला झूम करून दाखवते. सो हे आहे क्रॉफर्ड मार्केटचं मोठं मच्छी मार्केट जिथे जे विक्रेते येतात आपल्या इथे जे विकायला घेऊन येतात ते लोक इथूनच आणतात असं मी ऐकलं आहे. सो बघू शकता हे आहे आणि आतमध्ये गेल्यावर इतका जास्त स्मेल येत होता. मी अक्षरशः थोडासा म्हणजे छोटा टॉवेल कॅरी केला होता नाक वगैरे बंद करायला. आणि ते बघू शकताय काही फ्रीजमधल्या पण मच्छी होत्या आणि काही फ्रेश पण होते. तर मी एवढ्या क्वांटिटीमध्ये मच्छी बघितली पहिल्यांदा. मासे हे लॉबस्टर होते बघू शकताय किती मोठे मोठे आहेत. आणि जे बायका पण आहेत जे आगरी कोळी वगैरे आहेत त्यासुद्धा इथे येऊन मासे घेतात. म्हणजे ज्यांचे छोटे छोटे स्टॉल असतात ते सुद्धा येऊन इथेच घेतात. तर इथे बघू शकताय मला तर काही मासे माहीत पण नाही यातले. इथे बघू शकते मम्मी पण तोंड वगैरे बांधते आणि स्पेशली फायनली आम्हाला खेकडी दिसल्या. आणि खेकडी ह्या जिवंतच चांगल्या असतात आणि जिवंतच घ्यायच्या असतात आणि जिवंतच होत्या. सो इथे जास्त पैसे बोलत होता. तर मग म्हटलं नको पुढे जाऊन बघूया कारण का पूर्ण मार्केट फिरून तेव्हाच आपल्याला कळेल. ह्या तर खूप मोठ्या होत्या आणि खूप महाग होत्या. सो म्हटलं की नाही जमणार आपल्याला एवढं महाग. अजून पुढे बघूया आपण. तर एक तर किलो वगैरे मध्ये घ्यायचं आहे आणि खाणारे 2-3च जण आहे स्पेशली माझ्यासाठीच आहे. आणि हे बघा लावा उसका कुछ कम करके वो 1000 रुपये वाला चीज़ है तो उसके लिए कुछ कम करके देगा. कितना किलो चाहिए क्या कम करें हम लोग को बेचने ये 1000 रुपये. अरे ये वाला वो 1100 का मार्की है फीमेल है. क्या भाव चाहिए आप बोलो आपके हिसाब से हम क्या बोले आप 50 कम 850. आणि ही आहे पाकड. पहिल्यांदा इतकी मोठी बघितली. सो पुढे पुढे बघू शकताय माझं अक्षरशः मी हा टॉवेल घेऊन तोंड आणि नाक झाकून चालत होती. आणि ते पापलेट वगैरे विचारले आम्ही.
कारण मला पापलेटसुद्धा आवडतात, पण ते पण फक्त माझ्या आईच्या हातचे आवडतात. कारण का ती जेव्हा बनवते ना तेव्हा अजिबात असं स्मेल वगैरे काही येत नाही. आणि इथे फायनली आम्ही खेकडी घेतलेल्या आहेत. इथे बघू शकता विवेकच्या. छोटा तरी टाक. 1 किलोची वाढ आहे. छोटा किलो नाही माहिती आहे. 1 किलो इथे आम्ही बोंबील घेतलेले आहेत. हे फ्रेश दिसत आहेत. तर आम्ही तिथे पापलेट नाही घेतले. इथे येऊन ह्या काकांकडून पापलेट घेतले. चांगले होते ते स्वभावाने. त्यांनी एक एक्स्ट्रासुद्धा दिलेला आहे आम्हाला. आम्ही घेऊन जा म्हटले. मच्छी महाग आहे पण घेऊन जा तुम्ही. आज एवढे 2 किलो पापलेट घेतले आम्ही. कारण माझ्या सासूबाईंनाही द्यायचं होतं आणि माझ्या 2 नंबरच्या जाऊबाई आहेत त्यांच्याही घरी आम्ही पाठवणार होतो थोडी मच्छी. सो आम्ही 2 किलो घेतलेल्या आहेत पापलेट. की सासूबाई म्हणजे नणंद. सासूबाई म्हणजे नणंदकडे पाठवायचे होते. इथे बघू शकताय माझं तोंड तसं वगैरे आमचं घेऊन झालेलं आहे. आणि आता वाजले 7ला 10 कमी आहे. 6:50 झालेले. मम्मी आणि विवेकला हँडवॉश करायला सांगितलं जरा चांगल्या पद्धतीने. इथे तुम्ही बघू शकता हँडवॉशचा आहे. इथे भाजीचं पण मार्केट लागतं. इथे मम्मी भाजी बघते. टमाटो वगैरे. आम्ही मनीष मार्केटच्या इथे आणि आता मनीष मार्केट अजून ओपन नाही झालेलं आहे. कारण का आता 7 वाजलेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहे घरी जाण्यासाठी. ओला बुक केलेली आहे. तर हा छोटासा ब्लॉग असणार आहे मच्छी मार्केटचा. तर ओला बुक केली आणि आम्ही ओलामध्ये बसलो. झोप पण खूप येत होती, भूक पण लागली होती. सो थोड्या वेळात आम्ही उतरलो मुलुंड ईस्टला. मनीष कॅफे आहे तिथून आम्ही विवेकने नाश्ता घेतला आमच्या सगळ्यांसाठी. मम्मीला म्हटलं तू गाडीतच बस, आम्ही दोघं जातो आणि नाश्ता घेतो. कारण रात्री पण जेवण काय जास्त गेलं नाही आम्हाला. सो इथून सांबार आणि इडली वडा वगैरे घेतला आणि छान होतं टेस्ट. खरंच आवडली. मी फर्स्ट टाईम इथं ट्राय केलं. आणि बघू शकताय पुन्हा ओलामध्ये बसलेलो आहे आणि हे पार्सल घेतलेलं आहे नाश्ता. आणि आता घरी पोचलोच आहे आम्ही. ऑलमोस्ट 5 मिनटात आता घरी पोचतो आहे. आई आणि नवरा असे भेटले, माहेर आणि नवरा, की सगळे हट्ट सगळे लाड पुरवतात. तर बघू शकताय आम्ही आलेलो आहोत आणि आता घरी जाऊन आजचा बेत आहे आमचा खेकडी बनवायचा. कारण मी जाणार आहे उद्या. सो आजच खाऊन घ्यायचं आहे मला. घरी आल्या आल्या विवेकनी पप्पांना खेकडी वगैरे दाखवत होता की बघा जिवंत आहे आणि खूप छान होणार आहे याचा रस्सा. कारण का माझ्या मम्मीच्या हाताला चवच खूप भारी आहे. इथे बघू शकताय खेकडी मम्मीने टोप आहे त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत आणि थोड्या वेळातच मम्मी क्लीन वगैरे करेल. तर इथे आम्ही जास्त काय फिश नव्हते घेतले. पापलेट आणि बोंबील घेतलेले आणि खेकडी घेतलेल्या. तर हे सगळं मम्मी वेगळं करत होती कारण का माझ्या नंदेकडे आणि जावबाईकडे पाठवायचं होतं. तर आजचा ब्लॉग कसा वाटला